नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमभंग भाग 3. हॅलो सर, सुमन म्हणाली. तसे अविनाश खुर्चीवर बसला. तसे सुमनने 2 चहाची ऑर्डर दिली. अविनाशने काहीही न बोलता आधी वही काढली व तिला प्रॉब्लेम समजावून सांगू लागला. ती अभ्यासापेक्षा त्यांना पाहण्यात गुंतली होती. ती पहिल्यांदा त्यांना इतक्या जवळून पाहत होती. सर, चहा थंड होईल. चहा आला होता. तसे त्याची नजर चहाच्या कपावर गेली. त्यामध्ये एक ब्लॅक टीचा कप होता. तू ब्लॅक टी घेते? अविनाशने विचारलं. हो सर, मला ना दुधाची ॲलर्जी आहे. दुधाचा चहा घेतल्याने मला उलटी होते, सुमन म्हणाली. अवघड आहे तुझं. मला तर दुधाशिवाय चहा जमतच नाही. घरी असताना मी आईला बिन पाण्याचा चहा करायला लावतो. तेव्हा कुठे चहा पिल्यासारखा वाटतो, अविनाश म्हणाला. त्याने सुमनला प्रॉब्लेम सॉल्व करून दिला. तशी सुमनची कळी खुलली. सर, तुम्ही मुंबईमध्ये राहता का? सुमनने विचारलं. मी मूळचा नागपूरमधील आहे, पण माझे पोस्ट ग्रॅज्युएशन इथेच झाले आहे. पुढे मी PhD करण्याचा विचार करत आहे. मला या कॉलेजमधून कॉल आला होता, म्हणून फक्त 1 वर्षांसाठी मी रुजू झालो आहे. त्यानंतर शिक्षण मी नागपूरमध्येच घेणार आहे, अविनाश म्हणाला. नाही सर, तुम्ही नक्की कराल. तुमचं लग्न झालं आहे? सुमनने भीत भीत विचारलं. अजून तरी नाही. तुझा पुढे काय करायचा विचार आहे? अविनाशने विचारलं. मी तुमच्या इतपत हुशार नाही सर. मी आपली लग्न करून सेटल होणार आहे. एक प्रेम करणारा नवरा आणि 2 गोंडस मुलं. बस, आणखी मला काही नको. सुमनच्या बोलण्यावर तो हसायला लागला. छान. तरीही तू जर प्रोफेसर झाली तर मला नक्की आवडेल. चल, निघतो मी. उशीर होत आहे, अविनाश खुर्चीवरून उठत म्हणाला. तसे सुमन त्याला कितीतरी वेळ जाताना पाहू लागली. आताशी तिच्या वागण्या बोलण्यात बदल झाला होता, हे तिच्या आईलाही जाणवत होतं. ती आता लवकर झोपेतून उठत होती व अभ्यासावर लक्ष देत होती. तिची अविनाश सोबतची मैत्री दिवसागणिक वाढत होती, पण तो तिच्यापासून योग्य अंतर राखून होता. विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं जाणून होता. अशातच तो दिवस आला, ज्याने सुमनचं आयुष्य बदलून टाकलं. आज व्हॅलेंटाईन डे होता. सर्व कॉलेजमध्ये प्रेमाचे वारे वाहत होते. सुमनही त्याला अपवाद नव्हती. तिने बॅगमध्ये लाल गुलाबाचे फूल आणले होते, पण ते अविनाश सरांना कसं द्यायचं हाच विचार ती करत होती. कसला विचार करते? कॉलेज संपल्यानंतर तू सरांना प्रपोज करणार आहेस का? पल्लवी म्हणाली. मला भीती वाटते ग. ते माझ्याबद्दल काय विचार करतील? किती केलं तरी मी त्यांची विद्यार्थी आहे आणि त्यात सर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत, सुमन म्हणाली. वेडू, आपलं कॉलेज संपत आलं आहे. त्यानंतर तू त्यांची विद्यार्थी थोडीच राहणार आहे आणि ते जसे तुझ्यासोबत मन मोकळेपणाने बोलतात ना, त्यावरून माझी खात्री आहे तेही तुझ्या प्रेमात असतील. तू आत्ताच त्यांना मनातलं सांगून टाक, नंतर तुला हा चान्स मिळणार नाही.
निशा म्हणाली. दोघींनीही तिला खूप समजावलं होतं. आज कॉलेजमध्ये लेक्चर नसल्यामुळे सर्वच कॅन्टीनमध्ये मस्ती करत बसले होते. तसे तिला अविनाश सर येताना दिसले आणि तिच्या काळजाची धडधड वाढली आणि तिने धीर एकवटून गुलाबाचं फूल हातात घेतलं. सर जसे कॅन्टीनमध्ये दाखल झाले तसे तिने तो गुलाब त्यांच्या समोर धरला. आय लव्ह यू सर. तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल? सुमन म्हणाली. तसे सर्व स्टुडंटची नजर त्या दोघांच्या दिशेने गेली. अविनाश सरांना तर कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती, कारण त्यांच्यासोबत त्यांचे 2 प्रोफेसर मित्र होते. त्यांना सुमनचा बालिशपणाचा खूपच राग आला होता. सुमन, हा काय तमाशा आहे? तुला थोडी तरी अक्कल आहे का? अविनाश सर रागात म्हणाले. माझ्या मनात जे होतं ते मी सांगितलं. आता तुम्ही उत्तर द्या. तुम्ही कराल माझ्यासोबत लग्न? मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे, सुमन म्हणाली. तसे त्यांनी रागातच तिच्या खाडकन मुस्कटात ठेवून दिली. तसे सर्वीकडे शांतता पसरली. सुमनचे डोळे भरून आले होते. लाज नाही वाटत तुला? तू माझी विद्यार्थी आहे. हे सर्व बोलण्याआधी एकदा तरी आपलं पवित्र नातं विचारात घ्यायचं होतं. यापुढे तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाही. तू शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याचा अपमान केला आहे. असे बोलत अविनाश सर तेथून निघून गेले आणि सुमन सुन्न झाली. ती बालिश असली तरी तिच्या भावना खऱ्या होत्या. तिचं अविनाश सरांवर खरंच प्रेम होतं, जे त्यांना कधीच जाणवलं नाही. ती रडतच तेथून निघून गेली. त्यानंतर अविनाश सर कॉलेज सोडून निघून गेले. जे झालं त्यानंतर त्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. सुमनला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिनेही फायनल एक्झाम दिली नाही व मुंबई सोडून कायमची पुण्याला शिफ्ट झाली. त्यानंतर तिलाही मनातून अपराधी वाटत होतं, पण सरांना ती कधीच विसरू शकली नाही. तिचं पहिलं प्रेम अर्धवट राहिलं होतं. तिने सरांना विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्याने ते जमलं नाही. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी खूप प्रयत्न केले, पण सुमनने स्पष्ट नकार दिला व एकाकी आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.